पाबळ व परिसरातील पर्यटन स्थळांना येणार सुगीचे दिवस. PMPMLची पर्यटन बस लवकरच सुरू. पाबळ व परिसरातील पर्यटन, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. PMPML कडून लवकरच या भागात विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी पाबळचे माजी सरपंच सचिन वाबळे, लेखक शंकर नरे, पत्रकार बाबा इनामदार यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं PMPMLचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक देवरे यांना निवेदन दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर पर्यटन समन्वयक नितीन गुरव व रूट सुपरवायझर दत्तात्रय बडदे यांनी परिसराची पाहणी केली. या पाहणीत पाबळ येथील ऐतिहासिक मस्तानी कबर, विज्ञान आश्रम, पद्मनी जैन तीर्थक्षेत्र, केंदूरचे कान्हूराज महाराज मंदिर, कणहेरसरची यमाई देवी, अष्टविनायकांपैकी रांजणगाव गणपती, कान्हूरची मेसाई आणि लोणी धामणी येथील खंडोबा मंदिर यांचा समावेश होता. लवकरच या मार्गावर पर्यटन बस सुरू करण्यात येणार असून मनपा ते केंदूर ही बस जानेवारीपासून पाबळपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी विविध मान्यवर व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार, टाइम्स ऑफ महाराष्ट्र. नमस्कार, मी नितीन गुरव, PMPML कोऑर्डिनेटर, पर्यटन विभाग, पुणे महानगर परिवहन महामंडळ. सर, आज तुम्ही पाबळ आले, नेमकं काय उद्देशाने इथं आलात तुम्ही? ऐतिहासिक कबर असलेली मस्तानी कबर ही पाहण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. त्याचा पर्यटनामध्ये समावेश करायचा आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं जे असेल तेही पाहण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. अतिशय छान पद्धतीचं मंदिर आहे. कबर या पाताक्षेने अंगावर शहारे आणणारी अशी कबर आणि त्याचबरोबर मोराची चिंचोली या ठिकाणी आम्ही आता सर्वेसाठी जाणार आहोत. आता सध्या आम्ही विज्ञान आश्रम या ठिकाणी आलेलो आहोत. हे सर्व पुणेकरांना पाहण्यासाठी नवीन मार्ग म्हणून पाबळ मोराची चिंचोली हा नवीन मार्ग आम्ही चालू करत आहोत. सर, ही संकल्पना पहिलीच होती का आताच? ही एकूण संकल्पने म्हटली तर एकूण आमचे 12 मार्ग आहेत आणि यामध्ये आता 13वा मार्ग नवीन चालू होत आहे. 1 सप्टेंबर 2023 बकुऱ्या सर यांनी ही पर्यटनाची संकल्पना चालू केलेली आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. हजारोचं उत्पन्न लाखोमध्ये आमचं गेलेलं आहे. ते पर्यटनाच्या माध्यमातून गेलेलं आहे आणि आमचे सन्माननीय पंकज देवरे सर यांनी पर्यटकांना खूप चालना दिलेली आहे. स्वतः ते फील्डवरती जाऊन त्यांनी काही ठिकाणी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने पर्यटक आनंद घेतात. ह्याचं आपण पेपरमध्ये पण पाहिलेलं आहे की पर्यटक कशा पद्धतीने पानशेत वरसगावला जाऊन येतात. स्वतः अनुभूती घेतलेले आमचे पंकज देवरे सर आहेत. कसा पब्लिकचा कसा रिस्पॉन्स आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे सर. मी तुम्हाला आता सांगितलं की हजारोचं उत्पन्न लाखोमध्ये आलेलं आहे. ते पर्यटनाच्या माध्यमातून गेलेलं आहे आणि वास्तविक पाहता आमची ही सेवा पूर्वी शनिवार रविवारच होती, पण आता गुरुवार, शनिवार, रविवार अशा 3 दिवस आहे आणि जर ग्रुप बुकिंग आलं तर सोमवार ते रविवार कधीही पर्यटन बेस सेवा आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते. साधारण यांचं काय मूल्यांकन, काय पैसे काही ठरलेलं आहे? आपण पर हेड 500 रुपये घेतो. AC बस असते, 8 ते 9 तास प्रवास होतो. अतिशय प्रवाशांना कूल वाटतं, आरामदायी वाटतं. त्यांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही पाहिल्या तर अतिशय खुश आहेत पुणेकर. आज तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी आमच्या 1-2 महिन्यापूर्वीची जी कॅश आहे ती 9,87,000वरती आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी पहा तुम्ही, आमच्याकडे आज 2 ते 2.5 हजार पर्यटकांनी एका महिन्यामध्ये पर्यटन केलेलं आहे. या येणाऱ्या काळामध्ये तुमचं अजून काय नियोजन आहे? आम्हाला ज्या ज्या ठिकाणी नवीन धार्मिक स्थळं असतील, प्रेक्षणीय स्थळं असतील, निसर्गरम्य ठिकाणं असतील, हे आम्ही जर पर्यटकांच्या माध्यमातून असेल किंवा सामान्य माणसांच्याकडनं जरी आम्हाला माहिती मिळाली तरी आम्ही त्याचा समावेश करू. आमच्या संचलनाच्या हद्दीमध्ये असेल तर खूपच चांगलं संचलन त्या ठिकाणी आम्ही करू शकतो आणि पर्यटकांना या पर्यटनाचा आनंद देऊ शकतो.